मस्तच आहे हो तुमचा. हा कांदा ड्रिपवर लावलेलो. म्हणजे नुसता गोठा करून नाही, गोठ्यापासून बाकी. आणि आज काय करू राहिले शेतकरी, फक्त गोठ्यामधून फक्त दूधच बघतात. दूध ते मी तुम्हाला सांगितलं ना, बारामती वाले त्यांचं फक्त दूध, बाकी दूध आहे. बाकी यांचे प्रॉडक्टचा विचार नाही करू राहिले. नाही. हा किती एकर आहे कांदा? 3 एकर कांदा आहे. असं लाईनीत सांगताय का? हा किती प्लॉट असेल? हा पूर्ण एवढा हा 1.5 एकर आहे का? हा 1.5 एकर एवढा. हा 1.5 एकर वरचा 1.5 एकर. टोटली 3 एकर आहे. आमचं कसं असं सरळच आहे ना, तर आम्ही काय एवढं बघितलं नाही. आम्हाला स्वस्तामध्ये भेटलं. काय भाव भेटलं? सगळे पानं गळून जातील आता. आता नवीन फ्रेश पालवी फुटेल पाणी सोडल्यानंतर. डाळिंब 10 एकर म्हणजे खूपच. नाही, कमी पाण्याला तेवढंच एक पीक चांगलं साथ देतं. डाळिंब. डाळिंब पानं बरीच गळून पडले. पानं गाळले त्याच्यावाले, म्हणजे नॅचरली नाही झालेली. अच्छा. औषध मारून आहे ना गाळलेत का? काय असतं काय त्याचं, असं गाळलंच पाहिजे काय? नाही, काय होतं, हे सगळे रोगराईचे पानं असतात. ज्यावेळेस आपण फ्रेश पीक धरतो त्यावेळेस हे पानं जे रोगाचे पानं असतात ते गळून जातात आणि नवीन फ्रेश पालवी फुटते. मग ती सगळं आपण औषधोपचार करून ते एकदम क्लिअर कट ठेवली जाते आणि फ्रेश पालवी आलेली परत फळाला पण चांगली राहते. आणि ज्यावेळेस हे फुटतं त्यावेळेस फुल पण बाहेर निघतं आणि फळ पण बाहेर निघतं. दोन्ही आणि 1 टाइम निघतं ना ते. मग सगळं तुमचं ते दुधाचं पण केंद्र आहे का तिकडे? हा, गावात दुधाचं आहे संकलन केंद्र आहे गावात. ते कोणाला जात आहे? ते SR थोरातला जातात. SR थोरात. हे तुमचंच आहे डाळिंब? नाही, ते दुसरेच आहे का? हे काय? हा हरभरा. हरभरा. हा बघा, असं आहे. आम्ही जे हे केलंय ना, त्या गोष्टीचा अवलंब केला तरच ते. आणि टायमिंग त्याला फार महत्व आहे याच्यामध्ये. कसं आहे, प्रत्येक वर चढला तर ही सगळी अर्थव्यवस्था त्यांच्या हातात जाते शेतकऱ्याची. आता एकनाथ खडसे साहेब झालेत, काय करतायत काय माहिती. आणि ठराविक जिल्हे, ठराविक राज्य हे त्या पिकासाठी हे प्रख्यात केले पाहिजे.